नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. आज आपण इतिहासामधील मौर्य साम्राज्याचा जो राहिलेला पॉइंट आहे तो डिस्कस करणार आहोत. बघा, मौर्य साम्राज्याच्या संदर्भात जर विचार करायचं म्हटलं तर मौर्य साम्राज्यामध्ये असंख्य प्रशासन विभाग होते. ठीक आहे, जसं की सीताध्यक्ष कशाला म्हणायचे, जमीन महसुलाला म्हणायचे. ठीक आहे, त्या पद्धतीने हे जी दिलेली आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही एक्सप्लेन करण्यापेक्षा तुम्ही काय करा, एकाखाली एक ही काय करा, लिहून टाका. ठीक आहे, कोणत्या पदाला काय म्हटलं जातं, कोणत्या पदाचं काय नाव होतं. ठीक आहे, आणि हे एक दोन वेळा परीक्षेचे जाण्याच्या आधी काय करणार आहात, वाचून काढणार आहात. ठीक आहे, आपण मौर्य साम्राज्याच्या बाबतीत पुढचे पॉईंट डिस्कस करणार आहोत जे सर्वात परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतील, महत्वाचे असतील. मी स्क्रोलिंग खाली हळूहळू घेतोय जेणेकरून तुम्हाला ते वाचता येतील किंवा लिहिता येतील. ठीक आहे, सुनाध्यक्ष म्हणजे काय असेल बरं, प्राणी आणि कत्तलखाने यांचं संरक्षण करणारा, प्राण्यांचं संरक्षण करणारा आणि कत्तलखान्याचा जो प्रमुख होता त्याला काय म्हणायचे, सुनाध्यक्ष. ठीक आहे, या पद्धतीने आता बघा की मौर्य साम्राज्यामध्ये जर तुम्ही विचार करणार तर 4 प्रशासकीय विभाग होते. ठीक आहे, आपल्या मौर्य साम्राज्याचं मोठं प्रशासनाचं विभाजन किती भागामध्ये केलेलं होतं, 4 भागामध्ये केलेलं होतं, सॉरी 5 भागामध्ये केलेलं होतं. एक होतं केंद्रीय प्रांत. ठीक आहे, मगधच्या आजूबाजूचा एरिया काय होता, केंद्रीय प्रांत, त्याची राजधानी काय होती, पाटलीपुत्र. एक होता उत्तरपथची राजधानी काय होती, तक्षशिला जे आज पाकिस्तानमध्ये. एक होतं मध्यपथची राजधानी काय होती, उज्जैन. एक होतं दक्षिणपथची राजधानी होती सुवर्णगिरी. आणि एक होतं कलिंगची राजधानी होती तोसली. ठीक आहे, तर या पद्धतीने भारतामध्ये मौर्य साम्राज्याचे किती 5 प्रांत होते आणि 5 प्रांतांचं त्याने हे केलेलं होतं, राजधानी आपल्याला पाहण्यास मिळतील. ठीक आहे, या प्रांताच्या राजधानी लिहून टाका जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना मदत होईल. या सर्व प्रांतांचं विभाजन बघा, आता आपण पुढचे पॉईंट डिस्कस करणार आहोत मौर्य साम्राज्या संदर्भात. या प्रांतात केंद्रीय प्रशासनाची प्रतिकृती मानली जाते, म्हणजे संपूर्ण केंद्रावरनं नियंत्रण चालायचं. ठीक आहे, बघा प्रत्येक प्रांतात राज्यपाल आणि सहराज्यपालाच्या ताब्यात असायचा आणि राज्यपाल हे राजपरिवारातील व्यक्ती असून राजकुमार हा जनरली काय असायचा, राज्यपाल असायचा. ठीक आहे, आणि सहराज्यपाल हा पण राजपरिवारातील संबंधित व्यक्ती असायचा. दोघांवर एकमेकांचं काय होतं, नियंत्रण होतं. ठीक आहे, राज्यपाल आणि सहराज्यपाल, आणि केंद्रीय नियंत्रणामुळे ते अजून प्रभावी राहत होतं. ठीक आहे, आणि या दोघांवर नियंत्रण कोणाचं होतं, केंद्राचं नियंत्रण होतं. केंद्र म्हणजेच जिथून राजधानी होती ती, मग अजून त्याचं काय चालायचं, पाटलीपुत्रहून नियंत्रण चालायचं. प्रांताचे विभाजन विषयात केलं होतं. विषय म्हणजे काय, थोडक्यात जिल्हा. प्रांताचं विभाजन कशात केलं होतं, जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, आणि जिल्ह्याचा जो प्रमुख होता त्याला काय म्हटलं जायचं, विषयपती म्हटलं जायचं. काय म्हटलं जातं, विषयपती म्हटलं जायचं. आणि राजुका या अधिकाऱ्याची नोंद आपल्याला प्रांत आणि विषय स्तरावर आढळते. कोणता अधिकारी आढळतो, राजुका. हे महसुलाचे संकलन तसेच न्यायदानाशी संबंधित पद होतं. कोणतं, राजुका. ग्रामीण स्तरावर ग्रामणी हा गावाचा काय होता, प्रमुख होता. ग्रामीण स्तरावर ग्रामणी हा गावाचा काय होता, प्रमुख होता. या पद्धतीने प्रशासन चालायचं कशामध्ये, मौर्य साम्राज्यामध्ये. आता मौर्य साम्राज्यामध्ये जर तुम्ही विचार करणार तर सैन्य प्रशासन कसं चालणार आपण ते डिस्कस करणार आहोत. बघा, जर तुम्ही विचार करणार अर्थशास्त्र हे पुस्तक जे कोणाचं आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा, आणि इंडिका हे पण पुस्तक कोणाचे आहे, दोघं पुस्तक आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलीत, कोणाचे कमेंट करून सांगा. या दोघं पुस्तकात मौर्य साम्राज्याच्या प्रशासनाच्या बाबतीत आपल्याला सविस्तर माहिती मिळते. इंडिका दिलेल्या वर्णानुसार सैन्य प्रशासन सांभाळण्यासाठी 6 समित्या होत्या. किती समित्या होत्या, 6, आणि त्यांची नियुक्ती, ठीक आहे, त्यांची नियुक्ती केली जात होती. आणि सैन्याचा जो प्रमुख होता त्याला काय म्हटलं जायचं, महासेनापती म्हणून ओळखलं जायचं. मात्र सैन्याचे अंतिम नियंत्रण राजाकडे स्वतःकडे असायचं. मौर्य राजवटीत सैन्यांसाठी रसद पुरवण्याचा प्रथमच असा विभाग निर्माण करण्यात आलेला होता. रसद म्हणजे समजतंय, रसद पुरवणे म्हणजे काय, सैन्य जेव्हा युद्धावर जाणार तेव्हा त्यांना घोड्यांना लागणारा चारा, घोड्यांना लागणारं धान्य, सैनिकांना लागणारं धान्य, हे जे असतं याला काय म्हणतात, रसद. आणि असं रसद पुरवण्यासाठी प्रथम विभाग निर्माण करणारे हे साम्राज्य होतं. कोणतं साम्राज्य, मौर्य साम्राज्य. सैन्यात अशी व्यवस्था निर्माण करणारं भारतातलं काय होतं, हे प्रथम राज्य होतं. आता मौर्य काळातील सामाजिक जीवन कसं होतं या संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत. बघा, जर तुम्ही विचार करणार तर वेदोत्तर काळामध्ये लोखंडाचा वापर वाढला, उत्तर वैदिक काळामध्ये लोखंडाचा वापर वाढला, आणि त्याच्यामुळे काय झालं, आर्थिक असेल, सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्थित्यांतर घडून आलं, बदल झाला. ठीक आहे, मौर्य राजवट प्रस्थापित होईपर्यंत अनेक व्यवसायांचं स्थितीकरण प्रस्थापित झाले होते. अनेक व्यवसाय काय झाले होते, प्रस्थापित झाले. नवनवीन व्यवसाय काय आले होते, उदयास आलेले होते. ठीक आहे, जसं की लोहार असतील, सोनार असतील, हे व्यवसाय काय आले, उदयास आले. त्यामुळे जातीच्या संख्येत काय झाली, वाढ झाली. बाला बलुतेदार पद्धती जात जी होती ती काय झाली, वाढली. आणि कलिंगच्या युद्धानंतर म्हणजे युद्ध केंद्रकांना, म्हणजे जे सैनिक होते अशोकाने त्यांना पकडून शेती संबंधी कार्यात काय केलं, गुंतवलं, म्हणजे त्यांना शेती करण्यास भाग पडलं. त्यामुळे शेतीची एक नवीन वर्गाची निर्मिती झाली. शेती करण्यासाठी काय झाला, नवीन वर्ग तयार झाला. याच कालावधीत महिलांच्या सामाजिक दर्जात काय होती, ती घट होती. महिलांचं सामाजिक जीवन काय होतं, घट होतं. मात्र आपल्याला एक गोष्ट महत्वाची असेल की मौर्य साम्राज्याचे
मौर्य साम्राज्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे अंगरक्षक, राजांचे जे अंगरक्षक होते ते काय होत्या, स्त्रिया होत्या आणि विशेषतः परकीय स्त्रिया त्यांना नियुक्त केलं जातं. भौतिक प्रगती झाल्यामुळे नगरांचा मोठ्या प्रमाणात काय झाला, विकास झाला आणि विस्तार सुद्धा नगरांचा काय आला, घडून आला. आपण मौर्य संदर्भात पुढचा विचार करणार आहोत, पुढच्या पॉईंटचा विचार करणार आहोत. बघा, विविध ठिकाणी असलेल्या उत्खननात मौर्य काळात सापडलेल्या विशिष्ट प्रकारची भांडी आपण डिस्कस केली आधी. कोणती प्रकारची भांडी मौर्य काळात काय होती, सापडली. ठीक आहे. याच कालावधीत खोदल्या गेलेल्या काही विहिरी मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. विस्तृत घरांची रचनाही आपल्याला या उत्खनातून पाहायला मिळते. याचा अर्थ भौतिक प्रगती मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला मौर्य काळामध्ये पाहण्यास मिळते. मौर्य साम्राज्याच्या वायव्य भागात ग्रीक लोक समूहाचे अस्तित्व आपल्याला जाणवते, कारण या प्रदेशात अशोकाने 2 शिलालेख 2 भाषांमध्ये बनवलेले आहेत. ते पुढे आपण डिस्कस करणार आहोत कोणकोणत्या भाषांमध्ये बनवलेत. या ग्रीक लोकांच्या चालीरीतींचा प्रभाव भारतातील पूर्व भागातील लोकसंख्येवर पडल्याचे आपल्याला जाणवते. त्यामुळे एक नवीन संस्कृती उदयास आली आणि तिचे एक वैशिष्ट्य भारतीय संस्कृतीपेक्षा काय होतं, वेगळं होतं. से आपण हे पॉईंट आता डिस्कस करणार आहोत. बघा, जर तुम्ही विचार करणार तर मेगास्थितने इंडिका या पुस्तकात 7 वर्णांचा उल्लेख केलेला आहे. जसे की आज पण 4 वर्ण आहेत. ठीक आहे. आणि या जातीचा उल्लेख केलाय. मात्र तत्कालीन महत्वाचे पुस्तक म्हणजे अर्थशास्त्र, चाणक्याने लिहिलेलं अर्थशास्त्र. या पुस्तकात 4 वर्णांचा काय उल्लेख आहे. ठीक आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ठीक आहे. या 4 वर्णांचा काय मिळतो, उल्लेख आपल्याला पाहण्यास मिळतो. आणि मेगास्थितने जे इंडिकामध्ये म्हटलं आहे की भारतात गुलामाचं अस्तित्व नव्हतं, म्हणजे भारतात गुलामगिरी नव्हती. मात्र अर्थशास्त्र जे पुस्तक आहे त्यात गुलामाचे किती प्रकार दिलेले आहेत, आपल्याला 15 प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे. यावरून मौर्य साम्राज्यामध्ये गुलामगिरी अस्तित्वात होती असं आपण म्हणू शकतो. मौर्य सम्राट चंद्रगुप्तने आपल्या आयुष्याच्या शेवटी संन्यासाचं जीवन स्वीकारलं. ठीक आहे. मग म्हणजे संन्यास स्वीकारला. कोणाबरोबर गेला होता मला तुम्ही कमेंट करून सांगा, आणि कमेंट करून सांगा की त्यांनी म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने कुठे आपली सुलेखना विधीने आपल्या प्राणाची आहुती दिली. मग तत्कालीन समाजात ब्रह्मचार्य, गृहस्थ आणि संन्याश्रम आणि वानप्रस्थ अशा 4 वर्ण व्यवस्था, या 4 आश्रम व्यवस्थांचं आपल्याला काय मिळतं, पालन पाहण्यास मिळतं. आता ब्रह्मचार्य श्रम काय असेल की ब्रह्मचार्याचं पालन करणं, शिक्षण घेणं. गृहस्थम काय असेल की 30 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत आपला परिवार चालवणं. त्याच्यानंतर काय घेणं, परिवारामध्येच राहणं, मात्र काय करणं, परिवारामध्येच राहणं, मात्र परिवाराच्या कोणत्याही कामामध्ये काय करणं नाही, हस्तक्षेप करणं नाही. आणि शेवटी काय असणं, संन्यास घेणं. अशा 4 प्रकारच्या आश्रमांचं वैशिष्ट्य त्या काळात आपल्याला पाहण्यास मिळतं. मग तुम्ही जर विचार करणार तर मौर्यकालीन समाज हा भौतिकवादी समाज होता. त्यात अनेक पुराव्याने सिद्ध झाले. उत्खननात सापडलेली विविध प्रकारची भांडी असतील, मूर्ती असतील, खेळणी असतील, तसेच मनोरंजनाच्या विविध प्रकारचे साधनं असतील. ठीक आहे. मनोरंजनावर लावलेले कर असतील. याच्या माध्यमातून आपल्याला तत्कालीन समाजातील आवडीनिवडींबद्दल माहिती पाहण्यास मिळते. मग आता आपण डिस्कस करणार आहोत की मौर्यकालीन आर्थिक जीवन कसं असेल, मौर्य काळातील लोकांचा आर्थिक व्यवसाय कसा असेल, या बाबतीत आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. बघा, मौर्य राजवटीत फार मोठ्या कालावधीत राजकीय स्थिरता निर्माण झाली. म्हणजे राजकीय स्थिरता होतं. लवकर कोणताही एक राजा जाऊन दुसरा राज्य काय होत नव्हतं, येत नव्हतं. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार व सम्राट अशोक यासारख्या महान राजांनी अत्यंत प्रभावी व सुसंगतपणे शासन व्यवस्था निर्माण केली. आपण 3 राजांबद्दल ऑलरेडी डिस्कस केले. कोण कोण, चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार आणि सम्राट अशोक यांनी एक सुसंघटित शासन व्यवस्था काय केली, निर्माण केली. त्यामुळे राजकीय स्थिरता निर्माण झाली. इराण पासून ते बंगालपर्यंत आणि बघा, इराण पासून ते बंगालपर्यंत आणि काश्मीर पासून ते मैसूर पर्यंत असं एकछत्री शासन व्यवस्था असल्याने एवढ्या मोठ्या परिसरावर राजकीय अस्तित्व ठेवणं हे अर्थव्यवस्थेच्या विकासाला फार मोठे योगदान दिलेलं मिळतं. भारताचा खूप मोठा प्रदेश त्या काळामध्ये कोणाच्या ताब्यात होता, मौर्य साम्राज्याच्या ताब्यात होता. आणि हा मोठा प्रदेश असून सुद्धा त्याचं अस्तित्व म्हणजे त्यामुळे काय झालं की राजाच्या अर्थव्यवस्थेत काय पडला, भर पडला. राजाच्या करामध्ये काय पडला, भर पडला. मौर्यांनी आपल्या संपूर्ण राज्य एकछत्री शासन आणि एकसमान नाणे पद्धती अवलंबली. पाना हे मौर्यकालीन महत्वाचे चलन आपल्याला पाहण्यास मिळतं. आधी पण हे चलन आपण डिस्कस केलंय. कोणतं चलन डिस्कस केलंय, सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पाना. वजन आणि माप यांची सर्व भागांमध्ये काय होती, सारखीच होती. आज पण तुम्ही बघाल तर 1 किलो म्हणजे संपूर्ण भारतामध्ये या पूर्ण जगामध्ये 1 किलो कसा आहे, सारखाच आहे. त्या काळामध्ये पण संपूर्ण राज्यामध्ये वजन आणि मापन कशी होती, सारखीच होती. त्यासाठी विशिष्ट नियम पण करण्यात आली होती आणि त्यांची तपासण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. वस्तूच्या एका भागातून दुसऱ्या भागात ठीक आहे जाण्याचे कोणतेही बंधन होतं. म्हणजे राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याचे कोणतेही बंधन होतं. त्याच्यामुळे व्यापाराला मोठ्या प्रमाणात काय झाला, विकास झाला. मात्र हे सर्व होत असतानाच कर व्यवस्था ही गुंतागुंतीची बनली. ठीक आहे. कर व्यवस्थाचे स्वरूप या अर्थव्यवस्थेचे स्वरूप कसं बनलं, गुंतागुंतीचं बनलं. आणि नवीन कर व्यवस्था उदयास आली. शेती उत्पन्नाचा 1/6 भाग म्हणजे शेतकऱ्यांनी जर 6 पोते पिकवली तर त्याच्यापैकी 1 पोता राजाला कर द्यावा लागत होता. 6 पोते पिकवल्यावर किती पोते कर द्यावा लागत होता, 1 पोतं. हे काय करावं लागत होतं,
कर द्यावा लागत होता. ठीक आहे. मग इतर व्यवसायांवर पण काय केली जायची, कर लावली जायची. त्याच्यानंतर आपण जर पुढचा भाग विचार करणार आहोत की राजाने निर्माण केलेली शांतता सुव्यवस्था. बघा राजाने काय काय केलं मग या काळामध्ये, राजाने निर्माण केलेली असेल शांतता सुव्यवस्था, रस्त्यांचे जाळे, बाजार व्यवस्था, नगरांचा विकास या बाबतीत अर्थव्यवस्थेत झपाट्याने काय झाली, वाढ झाली. आणि कलिंगच्या युद्धानंतर मोठ्या प्रमाणात युद्ध केंद्री म्हणजे जे युद्धात सापडलेली लोक होती त्यांना अशोकाने कशात कोणत्या कामात लावलं, शेतीच्या व्यवसायात गुंतवलेला आपल्याला पाण्यास मिळते. त्यामुळे शेती उत्पादनात पण मोठ्या प्रमाणात काय झाली, वाढ घडून आलेली होती. पाणी पुरवठ्याच्या असंख्य सुविधा निर्माण झाल्या आणि याचं महत्वाचं कारण होतं म्हणजे शेतीचं उत्पन्न वाढवण्याचं महत्वाचं कारण काय होतं की पाणी पुरवठ्याच्या असंख्य सुविधा या काळामध्ये काय झाल्या, उपलब्ध झाल्या. बघा सम्राट चंद्रगुप्तने सौराष्ट्रमधील म्हणजे आजच्या गुजरातमधील आपल्या राज्यपालाला पुष्पगुप्त, ठीक आहे, पुढे याने गुप्त घराण्याची पण स्थापना केली. आपल्याला माहिती असेल पुष्पगुप्त वैश्व याच्या मदतीने जनतेला आणि शेतीस पाणी पुरवठा म्हणून काय केलं होतं, कोणत्या तलावाची निर्मिती केली, सुदर्शन तलावाची निर्मिती केली. हा तलाव सम्राट अशोकने आपला राज्यपाल तुष्पा याच्या मदतीने काय केला होता, पुन्हा दुरुस्त केलेला होता. आणि शक राजा रुद्रमनच्या इसवी सन 150च्या जुनागड येथील शिलालेखात सुदर्शन तलावाच्या निर्मिती आणि दुरुस्ती संदर्भात चंद्रगुप्त मौर्य आणि अशोकाने केलेलं कार्य आपल्याला पाहण्यास मिळतं. याची माहिती या रुद्रमनच्या जुनागड शिलालेखास आपल्याला पाहण्यास मिळते. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा सेल्युलोज निकेटरच्या प्रभावानंतर इसवी सन पूर्व 325 मध्ये आधी सांगितले की सेल्युलोज निकेटर कुठे आला होता, भारतावर आक्रमण करण्यासाठी. ठीक आहे. भारतीयांच्या करार घडून आला. कोणामुळे, सेल्युलोज निकेटर आणि भारतीयांमध्ये काय घडून आला, करार घडून आला. या करारामुळे परदेशी व्यापाराला पण मोठ्या प्रमाणात भारतात काय मिळाली, चालना मिळाली. तत्कालीन साहित्यातून भारताचे विविध बंदरांचे वर्णन आपल्याला पाहण्यास मिळते. तसेच जातक कथा माहिती असेल तुम्हाला, या जातक कथातून आपल्याला बंदरांबद्दल विशेष माहिती पाहण्यास मिळते. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा त्याच्यामध्ये महत्वाची जी बंदर आहेत, बघा जसं की सोपारा, नाला सोपारा माहिती असेल, महाराष्ट्रात हे बंदर आहे. मग असं विचारतात, हा क्वेश्चन जर आला तर काय की मौर्यकालीन भारतातील महाराष्ट्रात असलेलं प्रसिद्ध बंदर कोणतं आहे, सोपारा, बरोबर आहे. त्याच्यानंतर असेल भडूच, बरोबर आहे. इत्यादी बंदरांचा उल्लेख आपल्याला मौर्य काळामध्ये पाहण्यास मिळतो. यावरून असं लक्षात येऊ शकतं की परदेशी व्यापार असेल मोठ्या प्रमाणात विकसित झाला होता. मौर्यांनी नौदलाची शक्ती ही प्रभावी होती आणि स्वतंत्र विभागाच्या माध्यमातून होडे आणि जहाजांचं निर्माण आणि नियंत्रण व्यवस्थापन केलं जात होतं. आज पण जसं नेव्ही आपल्या भारत सरकारची एक अविभाज्य अंग आहे, त्याच पद्धतीने मौर्य साम्राज्यात सुद्धा स्वतंत्र नौदलाची काय होती, विभाग होता. आणि या विभागात महत्वाचं काम काय होतं, होड्या आणि जहाजा बनवणं आणि त्यांचं काय करणं, व्यवस्थापन करणं. ठीक आहे. पुढचा पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. बघा आता तुम्ही जर विचार करणार तर अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे सहिष्णुता व शांतता या तत्वांचा फार मोठ्या प्रमाणात भारतात काय झाला, प्रसार झाला. आज पण आपण याच सहिष्णुता शांततेच्या मार्गाने जगणारे माणसं आहोत आणि वेगवेगळ्या देशांमध्ये अशोकाने पाठवले धर्मशिष्ट मंडळाच्या माध्यमातून या देशांबरोबर भारताचा व्यापारी संबंध सुद्धा काय झाला, प्रस्थापित झाला. म्हणजेच काय केलं की भारतामध्ये सम्राट अशोकाने वेगवेगळ्या देशांमध्ये काय केलं, आपले राजदूत पाठवले, आपले धर्म प्रसार करण्यासाठी पाठवले. नुसते त्यांचं काम धर्म प्रसार होत नसून त्यांनी आपल्या भारताबरोबर काही संबंध, व्यापारी संबंध सुद्धा काय केले, प्रस्थापित केले. अशोकाने विविध स्तूप, चैत्य इत्यादी माध्यमातून प्रोत्साहन दिल्यामुळे विविध गुफा कोरण्यास सुरुवात झाली आणि शिलालेखाच्या, स्तंभलेखाच्या कलेला उत्तेजन भारतामध्ये मिळायला काय झाली, सुरुवात झाली. नवीन कारागिरांचा पण काय झाला, उदय झाला. थोडक्यातच काय की मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये भारत आर्थिकदृष्ट्या काय होता, भरभराटीचा कालावधी आपल्याला पाहण्यास मिळेल. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू की मौर्य काळामधील धार्मिक जीवन कसं होतं. ठीक आहे, तो पॉईंट आपण डिस्कस करू. बघा मौर्य काळातील धर्मांचा विकास मोठ्या प्रमाणात घडून येत होता. बौद्धांना साचेबद्ध स्वरूप प्राप्त होण्यास या कालावधीत काय झाली, सुरुवात झाली. बौद्ध धर्माला साचेबद्ध स्वरूप प्राप्त होण्यास या काळामध्ये काय झाली, सुरुवात झाली. मौर्य राजाच्या उदार आणि सहिष्णु धोरणामुळे वैदिक धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म आणि इतर पंथांची पण मोठ्या प्रमाणात काय झाली होती, वाढ झालेली होती. ठीक आहे. जे तुम्ही विचार कराल की मौर्य साम्राज्यामध्ये तिघ जे राजे महत्वाचे होते, तिघांचा धर्म काय होता, वेगवेगळा होता. ठीक आहे. समान राजश्रय प्रदान केला. अशोकाच्या शिलालेखाच्या माध्यमातून ही बाब आपल्याला वारंवार प्रत्ययास येते. म्हणजे अशोक जरी बौद्ध धर्माचा अनुयायी होता तर त्याने इतर धर्मांवर कधीही आक्रमण केलेलं नाही किंवा इतर धर्मांच्या लोकांना त्याने कधीही त्रास दिला नाही. ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्य हा आपण आधी पण डिस्कस केलं की हा जैन धर्माचा अनुयायी होता. त्याने आपला गुरु भद्रभाऊ कडून जैन धर्माची काय घेतली होती, दीक्षा घेतली होती. आणि घेतल्यानंतर त्याने बिंदुसारसाठी आपला राज्यत्याग केला. आपल्या मुलाला म्हणजे बिंदुसारला राज्यकारभार सोपवला आणि त्यांनी संन्यास स्वीकारून जैन धर्माच्या प्रसारासाठी पुढील काळात काय केलं, कर्नाटकामध्ये व्यतीत केला. आणि त्यांनी मला तुम्ही सांगायचंय की अंतिम काळ म्हणजे याचं चंद्रगुप्त मौर्यांचं मृत्यू कुठं झालेला आहे, तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात कोणत्या
मोठा एक पर्वत आहे, त्या पर्वतावर झालेला आहे, तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि त्याचा जो मुलगा होता चंद्रगुप्त मौर्याचा, कोण? बिंदुसार. हा कोणत्या पंथाचा अनुयायी होता? आजीवक पंथाचा काय होता? अनुयायी होता. मला तुम्ही कमेंट करून सांगा की ह्या आजीवक पंथाची स्थापना कोणी केलेली आहे? कॉल करून सांगा आजीवक पंथाची स्थापना कोणी केलेली आहे. या आजीवक पंथाबद्दल अजून एक रोमॅन्टिक विषय म्हणजे असा की आजीवक पंथाचे जे संस्थापक आहेत ते सुद्धा महावीर जैनांचे 20 वर्ष शिष्य होते. मात्र महावीर जैनांशी त्यांचे तात्विक मतभेद झाले आणि पुढे त्यांनी महावीर जैनांपासून वेगळा होऊन, जैन धर्मातून वेगळा होऊन एक नवीन पंथ निर्माण केला. कोणता पंथ निर्माण केला? आजीवक सत्व हा पंथ काय केला? निर्माण केला. मग आपल्याला या पंथाबद्दल आता थोडीफार काय गोळा करायची आहे माहिती. त्याने आपला गुरु कोणी? बिंदुसारने आपला गुरु पिलगवस्ता याच्याकडून आजीवक पंथाची काय घेतली होती? दीक्षा घेतली होती. हा पंथ सध्या काय नाहीये? अस्तित्वात नाहीये. कोणता पंथ सांगतोय मी? आजीवक पंथ हा सध्या काय नाहीये? अस्तित्वात नाही आहे. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर जर तुम्ही पुढचा पॉईंट डिस्कस करायचा म्हणाल, ठीक आहे, पुढचा पॉईंट आपण डिस्कस करू की त्याने आपल्या गुरुकडून काय घेतली होती? दीक्षा घेतली होती. ठीक आहे, त्याचं नाव काय होतं? पिलगवस्ता. बघा त्याच्यानंतर कोणाची गोष्ट करत होता आपण? बिंदुसारची. आता बिंदुसारचा मुलगा कोण? अशोक. हा कोणत्या धर्माचा होता? अनुयायी होता? बौद्ध धर्माचा अनुयायी होता. म्हणजे बघा तिघ बाप बेट्यांचा धर्म वेगवेगळा होता. चंद्रगुप्त मौर्याचा काय होता? जैन. बिंदुसारचा काय होता? आजीवक सत्व. आणि अशोकाचा काय होता? बौद्ध. बघा कलिंगच्या युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्माचा काय केला? स्वीकार केला. ठीक आहे, आणि अशोकाने आपल्या राज्याची संसाधने बौद्ध धर्माच्या विकासासाठी वापरली. ठीक आहे, अशोकाचा जो नातू होता दशरथ हा सुद्धा आजीवक पंथाचा काय होता? अनुयायी होता. ठीक आहे, याच्या बाबतीत आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आता बघा जर पुढचा पॉईंट तुम्ही विचार करायचा म्हटला की बघा जर विचार करणार की अशोकाने व दशरथने आजीवक पंथाच्या अनुयायांसाठी बाराबार या ठिकाणी काय गुफा कोरलेल्या आपल्याला पाहण्यास मिळतील. आणि संपत्ती हा मौर्य राजांचा जैन धर्माचा अनुयायी होता. ठीक आहे, मौर्य घराण्यामध्ये एक राजा होऊन गेला. कोण? संपत्ती. ठीक आहे, हा राजा होऊन गेला. हा पण कोणत्या धर्माचा अनुयायी होता? जैन धर्माचा अनुयायी होता. मौर्य काळात अशा प्रकारे विविध धर्माचे अस्तित्व आपल्याला आढळून येते. म्हणजे असंख्य राजांचा वेगळा धर्म सुद्धा आपल्याला पाहण्यास मिळतो. बघा मौर्यांच्या नाण्यांवर आपल्याला बलराम, कार्तिक, ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही विचार करणार इत्यादी चित्र आपल्याला कोरलेली पाहण्यास मिळतात. त्याच्यानंतर जर पुढचा विचार करणार की अर्थशास्त्र हे चाणक्यांचं जे पुस्तक आहे याच्यात विष्णूची प्रार्थना करीत असल्याचं दर्शवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे या काळामध्ये कोणाची प्रार्थना केली गेली होती? या पुस्तकात कोणाची प्रार्थना केली गेली होती? विष्णूची प्रार्थना केली गेली होती. ठीक आहे, चाणक्याच्या या पुस्तकात. त्याला विष्णुगुप्त पण म्हणतात. कोणाला? चाणक्याला. आपण आधी पण लिहिलेले. बघा आता अशोकाच्या बौद्ध धर्माला काय योगदान झालं? अशोकाचं बौद्ध धर्माला काय योगदान दिलं? कलिंगचं जे युद्ध झालं या युद्धात रक्तपात पाहून अशोकाचं मन व्यथित झालं आणि त्याने पुढे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर राज्यातील संसाधने बौद्ध धर्माच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी वापरायला काय केली? सुरुवात केली. राजस्थानातील बाभू शिलालेखावरून आपल्याला सम्राट अशोकाचा बौद्ध धर्माचा अनुयायी होता हे दिसतं. हा क्वेश्चन पुन्हा येत राहतो की बौद्ध धर्माचा अनुयायी होता हे कोणत्या शिलालेखावरून आपल्याला पाहण्यास मिळतं. अशोकाने पुढाकार घेऊन पाटलीपुत्र, बघा जर तुम्ही विचार करणार अशोकाने पुढाकार घेऊन पाटलीपुत्र या ठिकाणी 3ऱ्या बौद्ध परिषदेचं काय केलं होतं? आयोजन केलेलं होतं. तुम्ही मला कमेंट करून सांगा 4 बौद्ध परिषदा कोणत्या होत्या? आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्या ट्रिक्सने कशा लक्षात ठेवायच्या, कोणती बौद्ध परिषद कुठे आयोजित झाली आणि कोणत्या बौद्ध परिषद कोणत्या राजाने आयोजित केली हे पण आपण ट्रिक्सने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा या बौद्ध परिषदेत अशोकाने बौद्ध संघात फूट पाडणाऱ्या बौद्ध भिक्षुकांना ताकीद देऊन संभाव्य फुटीपासून बौद्ध धर्माची काय केली? संरक्षण केलेलं आपल्याला पाहण्यास मिळतं. ठीक आहे, 3ऱ्या बौद्ध परिषदेमध्ये. आता पुढच्या बाबतीत जर आपण विचार करायचा म्हटला, बघा जर महात्मा बुद्धांच्या अनुयायांशी निगडीत असलेल्या सर्व स्थळांना अशोकाने काय दिली होती? भेट दिली होती. अशोक सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांनी जे प्रथम वचन दिलेलं होतं या ठिकाणी सुद्धा धामेक या स्तूपाची काय केली? स्थापना केली. ठीक आहे, आणि एका सिंहस्तंभाची काय केली? उभारणी केली. अशोकाने महात्मा बुद्धांच्या स्मृतीसाठी सांची येथे पण काय बनवला होता? स्तूप बनवला होता. हा सर्वात इम्पॉर्टन्स आहे. यावर्षी एका नोटांवर आलेला आहे. मला तुम्ही कमेंट करून सांगा सांचीचा जो स्तूप आहे कोणत्या नोटांवर आलेला यावर्षी आलेला आहे? ठीक आहे, नोटाबंदीनंतर ज्या नवीन नोटा आल्या त्यांच्या कोणत्या नोटांवर सांचीचा स्तूप आहे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. सांचीचा हा अशोककालीन स्तूप आजही अस्तित्वात असून जागतिक वारसा वर्ल्ड हेरिटेज युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत त्याचा काय करण्यात आलेला आहे? अंतर्भाव करण्यात आलेला आपल्याला
पाण्यास मिळेल. सो नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू. बघा नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा नेक्स्ट पॉईंटच्या संदर्भात जर तुम्ही विचार करणार, सॉरी फॉर दॅट थिंग. बघा नेक्स्ट पॉईंटच्या बाबतीत जर आपण विचार करणार की तुम्ही जर विचार करणार, बघा हा बघा महात्मा गौतम बुद्धांच्या मूर्तीसाठी लुंबिनी या ठिकाणी जमीन महसूल, म्हणजे माहिती असेल तुम्हाला महात्मा बुद्धांचं हे काय आहे, जन्मळ गाव आहे, बरोबर आहे. संपूर्ण मौर्य साम्राज्यामध्ये जमीन कर किती होता, 1/8 होता, 1/6 होता. म्हणजे काय, 6 पोती या 6 क्विंटल 6 किलो पिकला तर राजाला कर किती द्यावा लागायचा, 1 पोता 1 किलो 1 क्विंटल एवढा कर राजाला काय करावा लागायचा, द्यावा लागायचा. मात्र तो लुंबिनी या ठिकाणी किती होता, 1/8. म्हणजे 8 पोती पिकली, 8 झाला तर तो राजाला किती द्यावा लागायचा, 1 पोता द्यावा लागायचा, म्हणजे कमी झाला. ठीक आहे. या बघा या ठिकाणी असलेल्या शिलालेखात अशोकाने जमीन महसूल कपात केल्याचे आपल्याला दिसते लुंबिनी या ठिकाणी. ठीक आहे. तिसऱ्या बौद्ध परिषदेत वेगवेगळ्या देशात बौद्ध धर्माच्या अनुयायांना अशोकाने काय केलं, धर्म प्रचारासाठी पाठवलेलं आपल्याला पाहण्यास मिळतं. बघा नेक्स्ट पॉईंट आपण इम्पॉर्टन्स आहे की तिसऱ्या बौद्ध परिषदेनंतर अशोकाने वेगवेगळ्या देशात आपल्या बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी लोकांना पाठवलेलं आपल्याला पाहण्यास मिळतं. मग त्याने कोणकोणत्या देशामध्ये लोकांना पाठवलं, इजिप्तमध्ये पाठवलं, सिरिया, इराण, अफगाणिस्तान, तिबेट, म्यानमार, श्रीलंका, मालदीव या ठिकाणी आपल्या अनुयायांना अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी काय केलं होतं, पाठवलं होतं. आणि पुढे जाऊन आपण विचार करणारच आहोत त्याचा. बघा की त्याने स्वतःचा आपला मुलगा कोण, महेंद्र, आणि मुलगी कोण, संघमित्रा, ठीक आहे, यांना सुद्धा श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी काय केलं होतं, पाठवलेलं होतं. ठीक आहे. आणि विविध ठिकाणी स्तंभालेख शिलालेखाच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा संदेश आपल्या राज्याच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचाही अशोकाने काय केला होता, प्रयत्न केलेला आपल्याला पाहण्यास मिळतो. ठीक आहे. बघा त्याच्या महत्वाचा पॉईंट म्हणजे बघा अशोकाने बौद्ध धर्माचा अनुयायी म्हणून दीक्षांची अंमलबजावणी करता शिथिलता आणली. समाजात बौद्ध धर्माचा अनुयायी म्हणून त्याने शिथिलता आणली. म्हणजेच काय, समाजात साजरे केले जाणारे विविध सण उत्सव त्याने काय केले, बंद केले. शिकारीवर पण त्याने काय घातली, बंदी घातली. आणि शाही स्वयंपाकघरात म्हणजे राजाच्या स्वयंपाकघरामध्ये जे वापरले जाणाऱ्या प्राण्यांच्या मर्यादेवर पण त्याने काय टाकली, मर्यादा टाकली. प्राण्यांच्या संख्येवर पण काय केली, मर्यादा टाकली. म्हणजेच काय की शाही स्वयंपाकघरात जे प्राण्यांचं मांस वापरलं जायचं त्याच्यावर पण त्याने काय टाकली, मर्यादा टाकली. पुढे विचार करणार होतो आपण, शाही मेजवानीसाठी आता 2च पक्षी मारले जातील असं त्याने काढलं. कोणकोणते 2 पक्षी मारले जातील, एक मोर, ठीक आहे, आणि एक काय, हरिण. एवढेच पक्षी मारले जातील असं त्याने म्हटलं. पुढे जाऊन भविष्यात ते पण बंद करण्याचा अशोकाने आपल्या शिलालेखात नमूद केलेलं आहे. आता मौर्यकालीन वास्तुकला कशी होती, ठीक आहे, याच्या संदर्भात आपण काय करणार आहोत, विचार करणार आहोत. आता बघा मौर्यकालीन वास्तुकला होती त्याच्यामध्ये पहिलं महत्वाची गुफा म्हणजे कोणती, बाराबार गुफा. सम्राट अशोक हा भारतातील दगडांवर काम करणारा, कोरीव काम करणारा भारतातील पहिला राजा मानला जातो. बांधकामात पूर्वी लाकडाच्या म्हणजे अशोकाने दगडांवर काम करायला सुरुवात केली. त्याच्या आधी ते कशावर काम केलं जायचं, प्रामुख्याने लाकडांवर काम केलेलं जायचं. तुम्हाला माहित असेल की म्हणजे अशोकाच्या काळाच्या आधी पाटलीपुत्र येथे मोठा राजवाडा होता. तो पण कशाचा होता, लाकडांचा होता. लाकूड काळाच्या ओघात नष्ट होत असल्याने बांधकामाचे पुरावे कदाचित आपल्यापर्यंत आलेले नसतील. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा पण मेगास्थनीजचा वर्णनावरून म्हणजे त्याचं कोणतं पुस्तक, इंडिका, हे पुस्तकावरून चंद्रगुप्ताचा राजवाडा हा पर्शियन राजवाड्यापेक्षा काय होता, भव्य होता हे जाणवतं. चंद्रगुप्ताच्या लाकडाच्या बनवलेल्या राजवाड्याचे अवशेष आजही बिहारच्या पटना शहराजवळ कुमराह या ठिकाणी काय आहेत, उपलब्ध आपल्याला पाहण्यास मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. मात्र अशोक कशावर काम करायचा, दगडांवर कोरीव काम केलेलं अशोकाच्या काळामध्ये आपल्याला पाहण्यास मिळतं. दगडातील कोरीव काम करण्याचं सर्वप्रथम काम कोणी केलं, अशोकाने केलं. आणि त्याने सर्वप्रथम बाराबार या ठिकाणी केलेल्या जाणवते. सर्वप्रथम काम हे कुठे केलं होतं, बाराबार. तो म्हणजे अशोक आणि त्यांचा नातू दशरथ याने आजीवक पंथाच्या अनुयायांसाठी 4 गुफांची निर्मिती केली. कुठे, बाराबार येथे. भारतात निर्माण झालेल्या या सर्वात पहिले, ठीक आहे, आणि सर्वात जुन्या मानवनिर्मित गुफा आपल्याला म्हटल्या जातील. सर्वात पहिल्या आणि सर्वात जुन्या मानवनिर्मित गुफा आपल्याला म्हटले जाते. मग ते 4 ज्या बाराबार येथे 4 गुफा निर्माण झाल्या त्यांचं नाव काय काय होतं, कर्णचौपार, ठीक आहे, सुदासा, गोपिका आणि लोमस ऋषी, अशा 4 त्या गुफांचं काय होती, नावं होती. सो नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. या गुफांवर बघा
पुढचा पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. जर तुम्ही विचार करणार, या गुफांवर मौर्य कलाकारांनी केलेलं काम अतिशय अप्रतिम आहे. मौर्य कलाकारांनी या गुफांवर अतिशय अप्रतिम काम केलेलं आहे. या गुफांच्या भिंतीत दिलेली चकाकी आजही कौतुकाचा विषय आणि आश्चर्याचा विषय बनलेला आहे. या ठिकाणी एका शिलालेखात अशोकाचा नातू कोण, दशरथ याने स्वतःला देवनाम पियासी राजा दशरथ असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. अशोकानंतर असं लिहिणारा तो एकमेव मौर्य राजा आहे, एकमेव मौर्य सम्राट आपल्याला पाहण्यास मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू. बघा की बाराबारांच्या गुफा ज्या आहेत त्या राष्ट्रीय वारसा म्हणून भारताने काय केलेल्या आहेत, घोषित केलेले आहेत. आता ही तर झाली गुफाच्या बाबतीत. आता अशोकाच्या काळात मोठ्या प्रमाणात काय झालं, स्तूप निर्माण झाले. अशोकाच्या काळात मोठ्या प्रमाणात काय निर्माण झाले, स्तूप. बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर अशोकाने माता बुद्धांना अभिवादन म्हणून मोठ्या प्रमाणात कशाची उभारणी केली, स्तूपांची उभारणी केली. चीनी यात्रेकरू ह्युआंगसा, ठीक आहे, याने अशोकाच्या काळात 84,000 स्तूपांची निर्मिती केली होती असं म्हटलं आहे, असं त्याने आपल्या ग्रंथात नमूद केलं. कोणता ग्रंथ, हा ग्रंथ आधी पण आपण डिस्कस केला, कोणता, CU की या ग्रंथात केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा त्याच्यात महत्वाचं म्हणजेच काय, सारनाथ येथील धामेक स्तूप हा पण आता डिस्कस झालाय आपला. धामेक स्तूप आणि सांची स्तूप आजही आपल्याला अस्तित्वात पाहण्यास मिळतील. मी तुम्हाला सांची स्तूपावर क्वेश्चन पण विचारला. सांची स्तूपाचं मौर्यकालीन बांधकाम शैलीत अतिशय उत्कृष्ट नमुना आपल्याला पाहण्यास मिळतो. विविध राजवटीत या स्तूपाचे काही भाग बदलण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ प्रदक्षिणा मार्ग व बाहेरील लाकडाचे तुकडे हे पुष्पमित्र संघच्या काळात बदलण्यात आलेले आपल्याला पाहण्यास मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू याच्या संदर्भात. बघा आता सांची स्तूप हा जागतिक वारसा म्हणून पण काय केलेला आहे, घोषित केलेला आहे युनेस्कोने. युनेस्कोचे जागतिक वारसा आपण भारतामध्ये कोणकोणती आहेत ती डिस्कस करणार आहोत पुढे. ठीक आहे. अशोकाच्या कालीन शिलालेख आणि स्तंभालेख कोणकोणती होती. बघा अशोकाच्या काळामध्ये शिलालेख आणि स्तंभालेख कोणकोणती होती. बघा आपल्या राज्याची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि धम्माचा संदेश म्हणजेच बौद्धांचा संदेश, बरोबर आहे, शांततेचा संदेश जनतेला देण्यासाठी शिलालेखाचा वापर करणारा अशोक हा भारतातला काय होता, पहिला सम्राट मानलं जातं. अशोकाने निर्माण केलेले शिलालेख हे त्याच्या राज्यात आणि आपल्याला सर्वत्र विखुरलेले आढळतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. आता कुठून ते कुठपर्यंत अशोकाचे जे स्तंभालेख आहे ते आढळलेले आपल्याला पाहण्यास मिळतील. बघा अफगाणिस्तानातील काबूल पासून तर बंगालमधील महास्थानापर्यंत, काश्मीर पासून ते म्हैसूर पर्यंत हे शिलालेख आपल्यास पाहण्यास आढळतात. आणि अशोकाचे शिलालेख हे 4 लिपींमध्ये कोरलेले होते. त्याच्यापैकी त्यात 2च भाषांचा वापर केलेला होता. 4 लिपींमध्ये कोरलेली होती. मातृभाषा किती होत्या, 2. लिपी म्हणजे स्क्रिप्ट, बरोबर आहे. भारतीय प्रदेशासाठी अशोकाने आपल्या शिलालेख प्राकृत भाषेचा आणि ब्रह्मलिपीचा काय केला, वापर केला. भारतीय प्रदेशात त्यांनी कोरण्यासाठी कोणकोणत्या भाषेचा वापर केला, प्राकृत भाषा आणि ब्रह्मलिपीचा काय केला होता, वापर केला होता. सर्वात इम्पॉर्टन्स पॉईंट आहे हा परीक्षेच्या पॉईंट, एक्झाम पॉईंट ऑफ ने. सध्याच्या पाकिस्तानातील स्थित वायव्य प्रदेशात अशोकाने प्राकृत भाषा व खरोष्टी लिपीचा सुद्धा वापर केलेला आपल्याला पाहण्यास मिळतो. शहाजहानबाद गडी व मानसेरा या 2 ठिकाणी खरोष्टी लिपीचा वापर आपल्याला पाहण्यास मिळतो. हा सर्वात विचारतात की अशोकाचे खरोष्टी भाषेतील शिलालेख कुठे आपल्याला आढळतील, कुठे, शहाबाजगडी आणि मानसेरा या ठिकाणी कोणत्या भाषेत आपल्याला आढळतील, शिलालेख कोणत्या भाषेत आढळतील, खरोष्टी भाषेत आपल्याला आढळतील. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. बघा पुढचा पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत की सध्याच्या अफगाणिस्तान प्रदेशात अशोकाच्या राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रीक लोकसंख्येचे वास्तव्य करत होते. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये ज्या काळात अफगाणिस्तान पूर्वी अशोकाच्या ताब्यात होता, बरोबर आहे, आता तर मोठ्या प्रमाणात कोणते लोक वास्तव्य करत होते, ग्रीक लोक. म्हणून अशोकाने त्या ठिकाणी 2 लिपींचा वापर केलेला आहे. त्या ठिकाणी प्राकृत भाषा, बघा त्या ठिकाणी प्राकृत भाषा लिहिण्यासाठी व ग्रीक भाषा लिहिण्यासाठी ग्रीक लिपीचा वापर केलेला आहे. प्राकृत भाषा लिहिण्यासाठी कोणत्या लिपीचा वापर केलेला आपल्याला पाहण्यास मिळतो, ग्रीक लिपीचा वापर पाहण्यास मिळतो. कारण की तिथल्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला काय करावं, समजावं ते. ठीक आहे. आणि कंधार या ठिकाणी अशोकाचा द्विभाषी शिलालेख आढळतो. हा क्वेश्चन नेहमीच येतो. कंधार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अशोकाचा द्विभाषी शिलालेख पाहण्यास मिळतो, कुठे, कंधार या ठिकाणी. सध्या कुठं असेल, पाकिस्तानमध्ये. बघा पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत की अशोकाचा शिलालेख लिहिणाऱ्या एकमेव व्यक्तीचा उल्लेख चापड म्हणून केलेला आपल्याला पाहण्यास मिळेल. शिलालेखात जनतेचे लक्ष आकर्षित केलं जावं म्हणून शिलालेख नेहमीच रस्त्याच्या कडेलाच काय केला जायचा, निर्माण केला जायचा. तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधलं जावं म्हणून या ठिकाणी त्या शिलालेखावरती प्राण्यांच्या आकृत्या सुद्धा काय केल्या जायच्या, निर्माण केल्या जायच्या. प्राण्यांच्या आकृत्या सुद्धा कोरल्या जायच्या. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. बघा मग आता नेक्स्ट पॉईंट जर तुम्ही विचार करणार तर बघा
वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेल्या शिलालेखाचे वर्णन करून शिलालेखांना भारत सरकारने काय दिलेले आहेत, क्रमांक दिलेले आहेत इतिहासकारांनी. ठीक आहे. शिलालेखाच्या अशोकाच्या शिलालेखात वारंवार धम्माचा संदेश, जनतेच्या आणि त्याच्या प्रती असणारी जबाबदारी दाखवतो. ठीक आहे. वडीलधाऱ्यांच्या मंडळीसमोर त्याचा व्यवहार, राज्यासंबंधी त्याची कर्तव्य इत्यादींचं वर्णन शिलालेखात आपल्याला पाहण्यास मिळतं. मग कोणत्या शिलालेखामध्ये काय आहे ते आपण आज डिस्कस करणार आहोत. बघा, शिलालेख क्रमांक 1 मध्ये वर्णनात अशोकाने आपल्या राज्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला. या शिलालेखात अशोकाने सर्व प्रजा ही आपली मुलं असल्याचं सांगतो. यावरून अशोकाची राजव्यवस्था ही पितृसत्ताक व्यवस्था होते असं दिसून येतं. ठीक आहे. त्या काळामध्ये पण पितृसत्ताक व्यवस्था अस्तित्वात होती, जसं आज पण अस्तित्वात आहे. काही भागामध्ये आज पण मातृसत्ता अस्तित्वात आहे. जनतेच्या कल्याणासाठी राबवलेल्या योजना या वाक्यात सार्थ ठरवतात. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत, शिलालेख क्रमांक 12. ठीक आहे. अशोकाच्या काळामध्ये शिलालेख क्रमांक 12 ही मौर्यांच्या शेजारी राज्यांबद्दल माहिती पाहण्यास मिळते. 12व्या शिलालेखामध्ये मौर्यांच्या शेजारच्या राज्यांबद्दल आपल्याला काय पाहण्यास मिळते, माहिती पाहण्यास मिळते. अशोकाने या शिलालेखात धम्माचा संदेश अशोकाने बघा नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. बघा, या शिलालेखात धम्माचा संदेश वेगवेगळ्या प्रदेशात पोहोचवण्याचं सांगितलेलं आहे. आपल्या शेजारच्या राज्यांमध्ये, शेजारच्या प्रदेशांमध्ये सुद्धा धम्माचा संदेश त्याने पोहोचवला. ठीक आहे. आणि या शिलालेखात त्याने सिरियाचा राजा एंटिओकस आणि इजिप्तचा राजा अलेक्झांडर म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. बघा, दक्षिणेकडील राजांचा उल्लेख करताना त्याने मित्र म्हटले. दक्षिणेकडील राजांचा, ठीक आहे, विंध्य पर्वताच्या खाली जे दक्षिण भाग आहे, भारताचा प्राकृतिक दक्षिण भाग चालू होतो विंध्य पर्वताच्या खाली. ठीक आहे. दक्षिणेकडील त्याला काय म्हटलंय, मित्र. आणि ती राज्य पुढील प्रमाणे होती. कोणकोणती, केरळा पुत्र असेल, सतिया पुत्र असेल, चोला असेल. चोला आपण शिकलोय महाजनपदांमध्ये, कशामध्ये, संगम साहित्यांमध्ये. चोला असेल, पांडे असतील. ठीक आहे. ही राज्य तुम्हाला, या राज्यांचा उल्लेख त्याने काय केलेला आहे, मित्र म्हणून केलेला आपल्याला पाहण्यास मिळतो. पुढचा अशोकाचा शिलालेख क्रमांक 13, याच्याबद्दल आपण माहिती गोळा करणार आहोत. या शिलालेखाचं वर्णन राज्याच्या विविध भागात आढळतं. 13व्या शिलालेखाचं वर्णन महत्वपूर्ण असून या शिलालेखाचं वर्णन राज्याच्या विविध भागात आपल्याला काय होतं, पाहण्यास मिळतं. शिलालेख 12 आणि 13 हे ओरिसातील तोसाली किंवा जौगाड या ठिकाणी स्थित आहेत. ठीक आहे. कुठं आहेत, तोसाली. जसं की ओरिसा म्हणजे कोणतं राज्य, कलिंगच्या युद्धात झालेल्या रक्तपात पाहून अत्यंत व्यथित झाला अशोक, आणि अशोकाने भरघोषणा केली. काय, भेरीघोषीचा काय केला, त्याग केला आणि धम्म घोषणाचा अंगीकार केला. म्हणजे त्याने काय केलं, हिंसा सोडून दिली आणि कशाचा मार्ग स्वीकारला, अहिंसेचा मार्ग त्याने स्वीकारला. बघा, अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याने आपल्याला यावरून काय येतं, लक्षात येतं. कोणत्या, तोसली या शिलालेखावरून. ठीक आहे. राजस्थानातील भाब्रू या ठिकाणी सापडलेल्या एका शिलालेखात अशोकाने बौद्ध धर्माचा अनुयायी असं म्हटलेलं आहे. हा पॉईंट आपण आधी पण डिस्कस झालाय. बघा, अशोक हा जर विचार करणार तर अशोक हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता असा सांगणारा एकमेव पुरावा आहे. आधी पण हा आपण पॉईंट डिस्कस केला. पुढचा सर्वात इम्पॉर्टन्स पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. बघा, जर पुढचा शिलालेख बघाल, मस्की आणि उदेमोलम या ठिकाणी असणाऱ्या शिलालेखात अशोकाने व्यक्तिगत नाव आढळते. अशोकाचं स्वतःचं नाव फक्त 2 शिलालेखांमध्ये आढळतं. कुठे, मस्की आणि उदेमोलम या ठिकाणी आढळतं. अशोकाचं नाव फक्त या 2 शिलालेखात आढळतं. अशोकाने या शिलालेखात स्वतःबद्दल देवांनाही प्रिय असणारा राजा देवनाम पियादासी राजा मगधे म्हणून स्वतःचा उल्लेख केलेला आपल्याला पाहण्यास मिळतो. कोणकोणत्या ठिकाणी, मस्की आणि उदेमोलम या ठिकाणी हा राजा स्वतःला देवांचा प्रिय असा म्हणून घेतो. बघा, पुढचे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत की जर तुम्ही विचार करणार तर शिलालेखाचा वापर जनतेपर्यंत करण्यासाठी करणे ही तत्कालीन जगात एखाद्या राजाने केलेली एक विशेष महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या राजाच्या मनात काय चालतं, राजाची विचारसरणी कशी होती हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय केलं होतं, त्याने शिलालेखाचा वापर केला. हे त्या काळामध्ये कोणत्याही राजा करत नव्हता. त्या अर्थाने तो अशोक आपल्या काळापेक्षा काय होता, खूप पुढे होता. आजच्या आपल्या डिजिटल युगाच्या जमान्यासारखा तो त्या काळापेक्षा काय होता, खूप पुढे होता. अशोक शिलालेख लिहिणारा हा भारतातील काय पहिला राजा असला तरी तो जगातील प्रथम मानला जात नाही. अशोकाला ही कल्पना कुठून आली, अशोकाच्या शेजारचं राज्य पर्शियाला आज काय नावाने ओळखतात मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. पर्सिया राज्यातून आलेली आहे. आणि बेबीलॉन मध्ये कोणाचा मृत्यू झालाय,
सांगेल पुढे. बेबीलॉन मधील हम्मुराबी हा कायदेसंहिता शिलालेखावर लिहिणारा पहिला राजा मानला जातो. ठीक आहे, हम्मुराबी हा राजा काय लिहितो? कायदेसंहिता शिलालेखावर लिहितो. कायदेसंहिता म्हणजे काय? आपल्या राज्याचे नियम शिलालेखावर लिहितो आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अशोक भारतामध्ये काय करतो? शिलालेख बनवतो. ठीक आहे, अशोकाचे स्तंभालेखांच्या संदर्भात आता विचार करणार आहोत. शिलालेखांच्या बाबतीत आपण डिस्कस केलं. आता पुढच्या पॉईंट मध्ये काय डिस्कस करणार आहोत? स्तंभालेखांबद्दल. अशोकाचा स्तंभ आणि स्तंभालेख मध्ये धम्माचा संदेश दिलेला आहे आणि धम्मनीती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरलेलं साधन आहे. ठीक आहे, अशोकाने स्तंभ व स्तंभालेख राज्याच्या विविध ठिकाणी आढळतात. ठीक आहे, आता ते कुठे कुठे आढळतात आपण ते डिस्कस करणार आहोत. बघा, आता शिकलोय आपण की अशोकाने ही स्तंभालेख बनवण्याची तत्कालीन संकल्पना कुठून आणली? पर्शियाच्या राज्यातून घेतली. अशोकाचे स्तंभ आणि स्तंभालेख लाल वालुकामय दगडात आपल्याला बनवलेली आढळतात. कोणत्या दगडात आढळतात? लाल वालुकामय दगडात आढळतात आणि हा दगड अलाहाबाद जवळील चुनार या ठिकाणी खोदकाम करून काढल्याचे आपल्याला जाणवतं. ठीक आहे, हा दगड जे अशोकाचे शिलालेख आहेत, स्तंभालेख आहेत, ते ज्या लाल दगडाने बनवलेले आहेत ते लाल दगड कुठून काढलेली आहेत? अलाहाबाद येथील जवळील चुनार येथून काढलेली आपल्याला पाहण्यास मिळतील. ठीक आहे, स्तंभालेख तसेच स्तंभ तयार करताना राज्याच्या वेगवेगळ्या भागात वाहून नेण्याचेही लक्षात आलं. ठीक आहे, म्हणजे आता विचार करा की अलाहाबाद जवळून काढला आणि इतर भागापर्यंत आणावेच लागत असतील. ठीक आहे, आता कारण की हे जे स्तंभालेख आहेत ते एकाच प्रकारचे आहेत, म्हणजे सर्व स्तंभालेखसाठी एकच प्रकारचा दगड वापरलेला आहे. ठीक आहे, आणि त्यात वापरलेली कलाशैली ही एकाच ठिकाणाच्या उंचीची असून सुमारे 50 टन वजनाचे ते स्तंभालेख आपल्याला पाहण्यास मिळतील. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा, नेक्स्ट पॉईंट जर तुम्ही विचार करणार तर पायाजवळ विस्तृत भागात व निमुळता होत जाणाऱ्या स्तंभालेखात काही प्राण्यांच्या आकृत्या बसवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे स्तंभालेख कशी होती? पायाजवळ कशी होती? विस्तृत होती आणि वरती काय होत गेली? निमुळती होत गेली. ठीक आहे, आणि या स्तंभालेखाच्या गुळगुळीत भागावर काही लेखही कोरण्यात आलेली आपल्याला पाहण्यास मिळतील. सारनाथ या ठिकाणी स्तंभालेख सिंहस्तंभ याचे उत्तम उदाहरण आहे. सारनाथचा जो स्तंभालेख आहे आज पण आपल्या कशावर आहे? राजमुद्रेवर आपण घेतल्यात आलेला आहे. बघा, पुढे जाऊन आपण त्याच्याविषयी डिस्कस करणार आहोत. हा स्तंभालेख आपण आपले राजमुद्रा म्हणून काय केलेला आहे? स्वीकारलेला आहे. अशोकाचे प्रमुख 7 स्तंभालेख आहेत. त्यातील काही स्तंभालेख लौरिया असतील, नंदनगड असतील, अराराज असेल, रामपूर्वी असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर असेल निगाली सागर असेल, सारनाथ असेल, ठीक आहे, सोपारा असेल, याला नाला सोपारा, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये. बघा, नाला सोपारा असेल, 50 टन वजनाचे होते. सॉरी फॉर दॅट थिंग. ठीक आहे, पुढचा पॉइंट बघा. सारनाथ असेल, नाला सोपारा असेल, जुनागड असेल, कौशांबी असेल आणि लुंबिनी असेल. या ठिकाणी तुम्हाला हा सोपारा, नाला सोपारासाठी हे सुरपाक दुसरं नाव आहे. जुनागड आणि कौशांबी या ठिकाणी हे शिलालेख आपल्याला पाहण्यास मिळतात. ठीक आहे, स्तंभालेख आपल्याला पाहण्यास मिळतात. अशोकाचे स्तंभालेख आणि स्तंभ काळजीपूर्वक अभ्यासले असता काळानुरूप त्याचा विकास झालेला आढळतो. बघा, लौरिया व नंदनगड तुम्ही जर विचार करणार, लौरिया व नंदनगड आणि पुढचे जर विचार करणार व अराराज या ठिकाणी कलेचा पहिला टप्पा आढळून येतो. ठीक आहे, म्हणजे एकदम नॉर्मल स्तंभालेख आढळून येतात. मात्र रामपूर्वी असेल, सारनाथ असेल या ठिकाणी कलेचा परमोच्च विकासाचा बिंदू आढळतो. म्हणजेच या काळामध्ये जे बनवलेले स्तंभालेख आहेत ते खूप शार्प आहेत. कोणाच्या मानाने? आधी बनवलेल्या स्तंभालेखाच्या मानाने. ठीक आहे, आणि अशोकाचा लुंबिनी या ठिकाणी असलेला स्तंभालेख गौतम बुद्धांना अभिवादन म्हणून करण्यात आले आहेत. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की जमीन महसुलाचा 1/8 पर्यंत काय केली जाईल? कपात केली जाईल. म्हणजे 8 पोते पिकवली तर त्याच्या मागे फक्त 1 पोता द्यायचे. का? लुंबिनी येथे काय झालं होतं? गौतम बुद्धांचा जन्म झाला म्हणून त्यांनी हे काम केलं. कौशंबीच्या स्तंभालेखावर अशोकाच्या राणीचे कोण? कारुवाकिने हिने एक शिलालेख कोरलेला आहे आणि त्यात तिची बौद्ध धर्माप्रती असलेली सॉरी फॉर दॅट थिंग बौद्ध धर्माप्रती असलेली बघा, कारुवाकिनीने बौद्ध धर्माप्रती असलेली तिची श्रद्धा दर्शवलेली आपल्याला पाहण्यास मिळते. याच लेखात राणीचा लेख असं पण म्हणतात. या लेखाला काय म्हणतात? राणीचा लेख, क्वीन इडिक असं पण म्हणतात. कुठला? कौशांबीचा. ठीक आहे, पुढचे पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत. बघा, या स्तंभालेखावर नंतरच्या काळात समुद्रगुप्ताने आपला लेख कोरल्याचे जाणवते. म्हणजे जो राणीने लेख लिहिला होता, ठीक आहे, त्याच्यावरच नंतरच्या काळात समुद्रगुप्ताने काय केला? आपला लेख कोरलेल्याचं जाणवतं. हा लेख त्याच्या दरबारी कवी असलेला महासेनापती हरिसेन याने कोरलेला होता. कोणाच्या दरबारी होता? समुद्रगुप्ताच्या दरबारी असलेला हरिसेना याने हा लेख कोरलेला होता. कशावरती? राणीच्या लेखावर. कुठं होता राणीचा लेख? आधीच सांगितलं कुठं होता. बघा बरं, कुठं असेल बरं? ठीक आहे,
कौशांबी येथे जो लेख होता त्याच्यावर पहिले कोणी कोरला? राणीने, अशोकाच्या राणीने, बरोबर आहे. नंतर त्याच्यावर कोणी कोरला? समुद्रगुप्ताने. समुद्रगुप्ताचा कोण सेनापती? हरिसेना यांनी काय केला होता? हा लेख कोरला. या लेखात समुद्रगुप्ताची अलाहाबाद किंवा प्रयाग यशस्वी असं म्हणतात, प्रशस्वी असं म्हणतात, सॉरी, समुद्रगुप्ताची काय म्हणतात? या लेखालाच काय म्हणतात? समुद्रगुप्ताची प्रयाग प्रशस्वी असं पण म्हणतात. हा स्तंभालेख पुढे अकबरने काय केलं? अलाहाबादहून वाहून नेला आणि जहांगीरने त्याला आपला शिलालेख त्याच्यावर शिलालेख कोरला. सध्या हा स्तंभालेख समुद्रगुप्ताची अलाहाबाद किंवा प्रयाग प्रशस्ती म्हणून काय आहे? प्रसिद्ध आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. बघा, पुढचे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत की अशोकाचे स्तंभालेख हे लाल वालुकामय दगडापासून कोरलेली होती. हे पण आपण शिकलोय, बरोबर आहे. आणि अशोकाच्या सिंहस्तंभावर कोणाकोणाचं चित्र आहे? हत्ती असेल, घोडा असेल, बैल असेल आणि सिंह असेल, हे चित्र कोरलेले आहेत. बघा, ज्या लोकांना ऑनलाईन क्लासेससाठी जॉईन करायचं असेल त्या लोकांनी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती पाहण्यास मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.